आणि म्हणून तुम्हाला मतं कुणी दिला नाही. नगरपालिकेला, नगरपंचायतीला, महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला कुणी मतं दिला नाही म्हणून मी जोरजोरानं सांगाल. मामा, आतला आवाज जरा विचारा. इतके वर्ष तुम्ही आम्ही सगळेच राजकारणामध्ये आहोत. अरे काय हे मतामागं पैसे तुम्ही वाटप चालवलं, हे काय चालवलं आहे काय? पर मतामागं तुम्ही वाटप काय चालवता, काय चाललंय ह्याचं बुमरँग होणार आहे. आम्ही काँग्रेसला शिव्या देत होतो त्या काळात, भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्र होतो. पर मताला पैसे, आता तर त्याच्या पुढचा फंडा. ईव्हीएम संपलं, मतचोरी मतदारातली कमी जास्त करणं हा विषय संपला. आता मताला पैसे वाटणं संपलं. आता तुम्ही समोरचा उभा राहिलेला उमेदवारच मागे घ्यायला लावता, बिनविरोध करता. अरे करताय काय या लोकशाहीचं? त्या मताला काय किंमत राहणार आहे की नाही? जर मतदानानं जर एखादा सदस्य निवडून आला नाही तर त्याच्या भागातला जो कोणी मतदार असेल किंवा नागरिक असेल तो त्याच्या दरवाजात कुठल्या तोंडानं जाणार? त्याला कुठल्या तोंडानं जा विचारणार की माझं तू काम केलंच नाही, मी तुला निवडून दिलाय, माझं मत दिलंय, माझ्या गावाचं काम केलंच नाही. तो सरळ सांगितलंय चल तुझं मत घेऊन मी काही निवडून नाही आलो. तो बिनविरोध आला ना. 1952 साली देशाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 2026 पर्यंत फक्त 52 लोक बिनविरोध निवडून आले. पण एकट्या परवाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही 68 लोकांना बिनविरोध निवडून आणलं. अरे संविधान तुम्हाला काय मान्य आहे की नाही? घटना तुम्हाला काय मान्य आहे की नाही? लोकशाही तुम्हाला काय मान्य आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे राष्ट्रपती असतील नाही तर माननीय पंतप्रधान महोदय असतील, हे मतदान केंद्रावर जेव्हा जातात तेव्हा त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि माझ्यासारखा तुमच्यासारखा सामान्य माणूस जेव्हा मतदान केंद्रावर जातो त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. एवढं त्या मताचं मोल आणि महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 74 वर्षापूर्वी ठरवून ठेवलेलं आहे. कुठल्या दिशेनं आम्ही राज्य घेऊन जातोय, कुठल्या दिशेनं आम्ही या ठिकाणी आमचा देश घेऊन जातोय. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की शेवटी हा लोकशाहीचं पावित्र्य जपा. शेवटी लोकमताचा आदर करा. तो सत्ताधारी आहे की विरोधी आहे, ते संख्येनं जास्त आहेत की मोठे आहेत, याचा विचार न करता लोकशाहीला विरोधक पण पाहिजे आणि सत्ताधारी पाहिजे, तरच ही लोकशाही सन्मान मार्गाने चालेल, योग्य दिशेने चालेल. न पेक्षा एक चाक काढून ठेवलं तर नक्की दुसरं चाक हे तिरकत चालणार आहे, ते सरळ कधी जाणार नाहीये. आणि म्हणून आम्ही संख्येनं कमी आहोत, म्हणून आमची टिंगल टवाळी करण्यापेक्षा आमचा योग्य तो मान सन्मान राखा. आम्हाला लोकांनी निवडून दिलंय, आम्हाला तुम्ही एकही पैसा विकासाला देत नाही याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आमची जिरवताय. आमची काहीही जिरत नाही. नियतीच्या मनामध्ये असेल ते घडेल, पण तुम्ही त्या भागाचंच वाटोळं लावताय, त्या भागातल्या जनतेबरोबर तुम्ही अन्याय करताय. तो करू नका एवढीच विनंती करतो. राज्यपाल महोदयांच्या भाषणाला विरोध का केला ते सगळे मुद्दे सांगितले आहेत. इथं अनेक मुद्दे या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेचं किती वाटोळं लागलंय, किती बेरोजगार झालाय, त्या संदर्भात सुद्धा मला बोलायचं होतं. पण मी ते आता न बोलता, मला आपण खूप वेळ दिला अध्यक्ष महोदय आणि सभागृहाने सुद्धा मी जे जे बोललो ते पिन ड्रॉप सायलेंट ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि राज्यपालांच्या या भाषणाचा विरोध करतो. राज्यपालांना तुम्ही सगळं खोटं बोलायला लावलं म्हणून तुमचा निषेध करतो. आणि तुमच्या नादाला लागून राज्यपाल खोटे बोलले म्हणून त्यांच्याबद्दल खेद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.